नव्हतं झालं आणि श्री समुद्र कृपा आता एंटरप्राइज सुद्धा एंट्री करणार आहे. तुमचं काय फिलिंग आहे या सामन्यासाठी? खूप उत्साहित आहेत पोरं. आज आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, ऑल दी बेस्ट, कम ऑन. तर नक्कीच चालू सामन्यातील जो आपण सामनावीर पुरस्कार आहे जो आपण या ठिकाणी देणार आहोत. जबरदस्त खेळ आज परी 11 संघासाठी ज्यांनी 40 धावांची तुफानी केली साकारली आणि तो खेळाडू आहे मिस्टर रोहन भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. चला रोहन भोईर या आपण अप्रतिम खेळ राहिला या सामन्यामध्ये. कुठेतरी गोलंदाजीमध्ये चुका त्याच्याकडून पाहायला मिळाल्या परंतु बॅटिंग मध्ये लाजवाब परफॉर्मन्स. सामनावीर पुरस्कार रोहन भुईर आपण त्वरित यायचं आहे प्लीज. मी रघुनाथजी पाटील आपल्याला विनंती करतो जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी वितरित करू. सुंदर ट्रॉफी आहे. त्यानंतर केक पेस्ट्री आहे. मी साईनाथ दत्तू पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण केक पेस्ट्री या ठिकाणी वितरित करूया. आणि त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे. मी कृष्णा मंगतराम पाटील आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आपण हा गिफ्ट टॅम्पर या ठिकाणी वितरित करायचा आहे. जबरदस्त फलंदाजी रोहन भुईरकडून पाहायला मिळाली आणि रोहनला आता मात्र या ठिकाणी अंतिम सामन्यासाठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला संघ ठरला आहे जीपीएल मध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा ज्या संघाचं नाव आहे परी 11. चला त्वरितच आपण फिल्डिंग लावूया कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. सलामी जोडी देवांग लाईन्स चला लगेच आपण पाठवा. जिंकली होती सिरीज स्वामी समर्थ कृपा इंटरफॅटिस संघानं प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि आता मात्र सलामी जोडी आपण पाहतोय बंटी पाटील आणि त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एलिव्हेशन मात्र परफेक्टली झालं नाहीये. दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर संजय कासार याचकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि गोलंदाज आकेश लिएनं विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्यासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. संजय कासार याचकडून हे पारितोषिक दिले जाणार आहे. बंटीच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर फलंदाज भावेश पारदीला आपण पाहतोय.
खूपच वेगवान चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या चेंडूवरती कुठली धाव मात्र आली नाहीये. चांगला रिदम मध्ये पाहतोय आपण आकेश लिएला. अप्रतिम सुरुवात. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. पॅडल स्वीप, जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन. फुलटॉ चेंडू होता, त्याला फक्त दिशा दाखवली आणि चेंडूला पाठवू लागली स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. अजून एक चांगला फटका. मिस टायमिंग होता, परंतु डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने सलगचा हा दुसरा चौकार. स्वतः कॅप्टन भावेश पारधी जो काय मनामध्ये ठरून आला की ज्या दिशेला वारा त्या ठिकाणीच मारा, त्या दिशेलाच मारा आणि लगोपाची 2 चौकार त्याच दिशेने मारत असताना पुन्हा तयार झालाय. आता मात्र स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय. डावा पाय पुढे घेतला आणि चेंडू अगदी स्लॉट मध्ये चॅनल मध्ये भेटत असताना फिल्डिंगचा सुद्धा चांगला नमुना पेश झालाय. डीप मध्ये जात असताना 2 क्षेत्ररक्षक कव्हर करतायत आणि त्या दरम्यान 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या बंटी पाटील आणि भावेश पारधीने आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12. चांगली सुरुवात. कुठलाही विकेट्स इथे मात्र या ठिकाणी देवांग लाईन्स संघाने मात्र गमावलेला नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र हा बेनिफिट या संघाला मिळू शकतो. आणि देवांग लाईन्स संघाचा विचार आपण केला तर सांघिक कामगिरी खूपच छानपैकी आपल्याला पाहायला मिळाली. मग बंटी पाटील असेल, विशाल पाटील असेल, भावेश पारधी असेल, आकाश जोशी असेल, परंतु या ठिकाणी पावलांचा वापर केला होता. पंच करण्याचा प्रयत्न होता, इनफिल्डच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना देवांग लाईन्स संघाची धावसंख्या बिन गडी बाद 12. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण दोन्ही संघांसाठी. जर आपण विचार केला तर थोडंसं पारडं जड झालं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या देवांश लाईन संघाचं, ज्या संघाचे संघ मालक आहेत आपले माजी सरपंच संदीपजी ठाकरे साहेब. ज्या संघाने एकही सामना गमावला नाहीये तो संघ इथे खेळतोय सेमीफायनल क्रमांक 2 आणि विपक्ष संघ आहे तो मनोजजी पाटील यांचा श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस. या 2 संघामधली प्रेक्षको ही दुसरी सेमीफायनल आहे. जो जिंकेल तो परी 11च्या विरुद्ध फायनलचा मुकाबला खेळेल. परंतु दरम्यान आता कोणता संघ हवी ठरेल ते बघायचंय येणाऱ्या पुढच्या 3 षटकांमध्ये. हो नक्कीच. दोन्ही टीम जर आपण जर पाहिलं तर अगदी फायटर्स टीम आहेत आणि दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी बॅलन्स टीम आहेत. त्यामुळे हा सामना एक रंगतदार स्थितीमध्ये जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. पहिल्या षटकामध्ये आकेशला सफलता मिळाली नाही, परंतु धावांवरती कुठेतरी अंकुश त्यांनी लगावलं आणि त्याचमुळे आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये हनुमान पारधीचा या ठिकाणी वापर केलाय. सामना करेल भावेश पारधी. दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतायत, एकाच संघा माध्यमातून खेळत असतात. परंतु या ठिकाणी पहा ऑफस्टिकचा चेंडू अगदी शफल होऊन ऑन साईडला केल्याचा प्रयत्न केला जातोय. हा चुकीचा फटका भावेश पारधीकडून पाहायला मिळाला, कारण कव्हर पॉईंटला डीप मध्ये जर पाहिलं तर कुठलाही फिल्डर नाहीये. जर तुम्ही त्या ठिकाणी ड्राईव्ह जरी केलं असतं तरी सुद्धा तुम्हाला धावा मिळाल्या असत्या, परंतु कुठेतरी चुकीचा फटका पाहिला आणि त्याच अनुषंगाने हा डॉट चेंडू. हो, आधीच मानसिकता तयार करतोय भावेश पारधी की वारंवार लॉंग लेग आणि फाईनच्या दिशेने मारचा प्रयत्न, परंतु गोलंदाज सुद्धा वाकीब असतो, हुशार असतात. आणि बघा आता मात्र हा चांगला चिप शॉट केलेला आहे. पुढे सरकला, चेंडूला हाफ वॉली घेतला आणि कव्हरच्या डोक्यावरून काढून डीप कव्हर करेपर्यंत फेकी होईपर्यंत 2 धावा सक्सेसफुल पूर्ण केल्या भावेश पारधीने. अशा प्रकारचं तुम्ही चहूबाजूला फटकेबाजी केली पाहिजे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तुम्ही लावलेलं दिसत नाही, नो मॅन्स लँड आहे, त्या क्षेत्रात तुम्ही गॅप शॉट सिलेक्शन केलं पाहिजे. वारंवार तुम्ही सारखे फटके जर खेळा तर गोलंदाज तुमच्यावरती हवी ठरू शकतो. जसं बबलू पाटीलने कालपासून आपल्याला प्रदर्शन दाखवलं की तो एकाच बाजूचे फटके मारत होता आणि काल भैरू पाटीलने त्याला अगदी सॉलिड आउट केलं होतं त्याच प्रकारामध्ये. तसं इथे प्रकार घडू नये ही काळजी घेतली पाहिजे. हा फुल टॉस पुन्हा एकदा त्या दिशेला उडवलाय, अक्षरशः फुल टॉस फेकून दिलाय स्क्वेअरच्या वरून. प्रेक्षकांमध्ये जल्लोष. षटकार भावेश पारधीचा.
हा नो लुक्स फटका होता का, ज्या अनुषंगाने त्यांनी पोस्ट दिली होती भावेश पारधीनं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूकडे तो लक्ष केंद्रित करत होता. एवढा कॉन्फिडन्स होता त्याचा या फटक्यामध्ये. लुजनर डिलिव्हरी होती हनुमान पारधीची आणि त्याच्यावरती 6 धावा जोडल्या. जबरदस्त फटका, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि धाव संख्या आला आता मात्र कुठेतरी चांगला आकार येत असताना. हो, इथे मात्र कुठल्याही प्रकारचा फटका सजवला नाही. भावेशला असं वाटलं की हा चेंडू स्वेअर आहे, परंतु एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. कुठल्या प्रमाणे छेडछाडी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. लिमिटेड ओव्हर्समध्ये असं चेंडू सोडणं म्हणजे खूप मोठं नुकसान आहे योगी, आणि एक चेंडूचं मोठं नुकसान केलं. चेंडू लुजर वन होता, चांगला स्क्वेअरच्या दिशेला फटका मारायची संधी होती परंतु ती गमावली. आता उचललाय बेस्टामिक स्वतः हनुमान पारधी होतो चेंडूच्या खाली. कॉटन बोल्ड भावेश पारधी कॅप्टन बाद होतोय झेलच्या रूपामध्ये. पहिला धक्का लागत असताना देवांग लायन्सला. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या ठिकाणी पाहू शकाल टॉपेज लागला आणि चेंडू हवेत गेला आणि एक सहज सोपा झेल स्वतः गोलंदाज हनुमान पारधीसाठी आपण पाहिलं. पहिली सफलता हनुमानने या ठिकाणी प्राप्त करून दिली आपल्या संघाला. बाद होणारा फलंदाज भावेश पारधी. फक्त आपल्या संघाचा आपण जर विचार केला तर 9 चेंडू त्यांनी एक्झॅक्टली फेस केले. 2 चौकार, 1 षटकार पाहिला आपण आणि आपल्या संघासाठी एकूण आपण जर विचार केला तर वैयक्तिक 19 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. छोटीशी इनिंग परंतु मौल्यवान इनिंग आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. सेमीफायनलचा सामना आहे. हो, काय फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफ च्या डोक्यावरून फेकून दिला षटकार. अतिशय सुंदर फटका पाहू शकता आपण. चेंडू हाफ वॉली घेतला, हाय बॅकलिपचा वापर केला आणि जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्क्रीनच्या वरून उडन खटवला. षटकार खेचला आल्या आल्या बॅट्समनने, जो नौका आला होता विशाल पाटीलने. हे विशालमय दृश्य दाखवलं. मोठा फटका दाखवला. धावसंख्या इथे पाहू शकता आपण, ती जाऊन पोहोचलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 वर. माऊली ग्रुपचे संघ मालक रविशेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या समेत कुकसेगावचे समाजसेवक बालरामजी सांबरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण GPL मध्ये हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 1 गडी बाद 26. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 14 आणि तिसऱ्या षटकात सुरुवात करतो महेश पाटील. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहिला आपण. स्लोअर वन गतीचा चेंडू होता. ऑन साइडला टर्न केला. आकेश लिये चेंडूवरती पोहोचतोय. एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली आणि एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सेमी फायनल क्रमांक 2 दुसरा हा मॅच सुरू आहे उपस्थित प्रेक्षकांच्या माहितीसाठी. यानंतर मित्रांनो ग्रँड फिनाले GPL ची अंतिम सामना आपल्याला भेटीस येणार आहे. कारण पहिला सामना परी-11 संघ फायनलसाठी पात्र ठरलाय आणि या चालू सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम सामना केलेला. फटका हवेत केलाय डीप मध्ये. प्रोटेक्शन झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. प्रयत्न चांगले होते परंतु झेल मात्र पकडू शकला नाहीये. हो, आकेश त्या ठिकाणी पोहोचला होता झेलपर्यंत. हात सुद्धा त्याने बिसावले होते. हातामध्ये चेंडू सुद्धा पडला होता परंतु चेंडू बाउन्स झाला हातामधून. आताच्या ओंजळमधून बाउन्स झाल्यामुळे जीवनदान मिळालं बॅट्समनला आणि अशा प्रकारचं जीवनदान तुम्हाला नक्कीच नुकसान देऊ शकतं. धावसंख्या आहे 28. 1 गडी बाद. हा स्लोवर वन चेंज ऑफ पेस होता. चेंडू हाफ वॉली आणि झेल आता सॉफ्ट डिसमिसल. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन कडे झेल टिपलाय आणि बंटी पाटील नावाचा हा मोठा गडी गारद होत असताना लागणारा दुसरा झटका देवांग लायन्सला.
28 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं आणि झेल टिपला तनय पाटीलने सुंदर झेल टिपला. अगदी प्रकाश जो डोळ्याच्या समोर असताना सूर्यदेवतेचा प्रकाशाचा अडसरला न जुमानता त्याने झेल टिपला आणि बंटी पाटील नावाचा गडी गारद केला. नवीन फलंदाज आलाय आकाश जोशी. हाय बॅकलिपनी फटका मारण्याचा प्रयत्न आल्या आणि आकाशले थोडेसे मिस फिल्डिंग करत असताना परंतु नुकसान झालं नाही. एक धाव पूर्ण झाली आणि या ठिकाणी खातं ओपन केलं आकाश जोशीने, जो विशाल पाटीलची साथ देणार आहे. धावसंख्या आहे 29 वर. पहिल्या षटकात 12 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या. 2 षटकात एकूण धावसंख्या होती 26 आणि आता ह्या 4 चेंडूमध्ये फक्त महेश पाटीलने 3 धावा दिल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. चेंज ऑफ पेस, सुपर ट्राय विकेट किपरचं. डाव्या बाजूला अगदी स्वतःला झोकून दिलं होतं कारण बॅटची कड होती, झेलची दाट शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी एकच धाव आली विशाल पाटीलसाठी आणि छान कंजूशी गोलंदाजी म्हणू शकतो महेश पाटीलची योग्य. हो नक्कीच. आणि आकाशला एक पारितोषिक आहे. 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले तर करण शेलार कडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि चेतन पाटील आणि निलेश देसले याचकडून सुद्धा सिक्सर हॅट्रिक साठी वैयक्तिक 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चेंज ऑफ पेस, परंतु काय गोलंदाजी आज महेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस संघाच्या विरोधात खेळत असताना देवांग लायन्स या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 30, म्हणजे प्रति षटकामध्ये आतापर्यंत 10च्या धावगतीनं धावसंख्या आपण पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये हनुमाननं 14 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये महेश पाटीलनं एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. फिल्डिंग तुम्हाला लगेच लावून घ्यायची आहे, जास्त वेळ टीम मीटिंग नको. कारण सध्याच्या घडीला आपण जर पाहिले तर दिवस छोटासा आहे, अंधार लवकर होतो आणि त्याचमुळे आपल्याला या प्रकाश झोतामध्ये जोपर्यंत प्रकाश आहे, सूर्यदेवता आहे, तोपर्यंत आपल्याला ही स्पर्धा कंप्लीट करायची आहे. आपण पाहू शकता प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणी सावली मिळाली, झाडांच्या खाली बसलेत, ग्राउंडच्या सभोवताली बसलेत, काही प्रेक्षक उन्हाची पर्वा न करता सुद्धा बसलेत. हे प्रेम आहे प्रेक्षकांचं या क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे प्रेक्षकांचं या ग्राउंडवरचं आणि हे प्रेम आहे प्रेक्षकांचं आमच्या ग्रामपंचायतवरचं. आणि त्या प्रेमाखातर ते आले. नक्कीच आम्ही आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि आपले झेंडे सुद्धा अगदी आनंदाने डौलत असताना बघा, 8 पूर्ण संघांचे 8 नावांचे झेंडे अगदी आनंदाने डोलतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपले भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असल्यामुळे ते सुद्धा अगदी गर्वाने अभिमाने डोलत असताना. हो आणि नक्कीच तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल, प्रत्येक स्टँडमध्ये पाहू शकाल प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. हजारोच्या संख्येने क्रीडारसिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या सर्व क्रीडारसिकांचं आपण करूया हार्दिक स्वागत. शेवटचं षटक अक्षय वाघे च्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशाल पाटील खेळण्यासाठी आता सज्ज होतोय. पहिला चेंडू डाबस्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांची दोन्ही आज समांतर वाईटचा इशारा. अवंतर चेंडूनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली अक्षय वाघेनं आणि एका धाबेचा फायदा झाला त्या ठिकाणी देवांग लायन्स या संघाला. जबरदस्त या ठिकाणी आजचा दिवस सुपर संडे आणि आज सर्वच सामने आपण जर पाहिले तर सुपर मॅचेस पाहायला मिळाल्या, सुपर ओव्हर सुद्धा आज पाहायला मिळाली. अक्षय पुन्हा एकदा हा फटका दमदार आहे आणि ज्या दिशेने संदीपजी ठाकरे बसलेले आहेत त्यांना ही मानवंदना देणारा सिक्सर. जसा षटकार आला तसा मात्र या ठिकाणी बक्षीस वर्षाव पाहायला मिळालं. पर 6 साठी संदीपजी ठाकरे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. देवान लाईक संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. आणि दरम्यान या ठिकाणी कुक्षेगावचे ज्येष्ठ समाजसेवक बलिरामजी माली यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. काय जबरदस्त फटका तिथे मात्र पाहिला विशाल पाटीलच्या बॅटमधून. ओव्हरपिच चेंडू होता, मिड विकेटला मात्र फिल्डर सुद्धा उपस्थित होते, परंतु त्यांना कुठली संधी नव्हती. अगदी आमच्या व्यासपीठाच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय झाला आणि हेच वैशिष्ट्य राहिलं जीपीएल मध्ये विशाल पाटीलचं. अजून एक बॅटची कडा, फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट, परंतु फाईनच्या क्षेत्रामध्ये काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दुहेरीचा प्रयत्न, इथे धोका
आणि त्या धोक्याला सामोरं जावं लागेल. फलंदाज आकाश जोशी या ठिकाणी बाद होतोय. चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट, परंतु बलिदान दिल्यासारखं वाटतं आकाश जोशीचं. विशाल पाटीलला गरज नसताना सुद्धा ते धावले, कारण त्यांना स्ट्राईक हवी आहे. मे बी हा गेम प्लॅन असू शकतो, रणनीती असू शकते, कारण धावा चांगला दिल्या त्यांना सुद्धा माहिती आहे. आणि विशाल पाटीलला चांगला चेंडू दिसतोय, लयमध्ये आलाय. 38 धावसंख्या आहे, 3 गडी बाद, पुन्हा सज्ज झालाय. हो, आणि तोच रिदम आणि तोच फटका, फ्लॅट सिक्सर लॉंग ऑनच्या वरून. विशाल पाटील ऑन फायर. आणि आता मात्र आपल्याला समजलं की आकाश जोशीने आपल्या विकेटचं बलिदान का दिलं, कारण त्याला माहिती होतं की जेवढी स्ट्राईक विशाल पाटीलला मिळेल तेवढा आपल्या संघाला फायदा मिळू शकतोय. आणि त्याचंच प्रात्यक्ष उदाहरण दिलं विशाल पाटीलनं. फुलटॉस होता, कुठल्या प्रकारे क्रॉस बॅट केला नाहीये, कधी उलटा पुलटा तरी केला नाहीये. सरळ बॅटने लॉफ केला, अगदी लॉंग ऑफ, आणि लॉंग ऑफच्या मधून वेगानं अगदी फ्लॅट सिक्सर हा दुसरा त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिला. आणि षटकाराने संघटित धावसंख्या आता मात्र 40+ पाहतोय आपण, एक्झॅक्टली 44 धावा. आणि अजूनही मात्र या इनिंग मधील काही चेंडू शिल्लक आहेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे असं वाटतं की कॅरू सर 50+ आकडा नक्कीच या ठिकाणी पाहत असतील देवांग लाईन्स संघाचे संघनायक. हो, नक्कीच तसं चित्र पाहायला मिळतंय. चांगला कॉन्फिडंट फटके मारतोय विशाल पाटील. विशालमय त्यांनी षटकार सुद्धा खेचला. काय टायमिंग होतं त्या फटक्यामध्ये, त्याचा बॅटचा स्विंग आणि फ्लो खूप छान आहे, आणि टायमिंग अगदी बेमिसाल आहे. पुन्हा सज्ज झालाय चौथा चेंडूचा सामना करण्यासाठी विशाल पाटील. हो, आता थोडेसे लेझी खेळले, खूप अवे फ्रॉम द बॉडी खेळले. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर निघाला, आणि विशाल पाटीलचं त्या ठिकाणी बदल आली तर थोडंसं कमी पडलं. चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. धावसंख्या 44 स्थिर आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जरी आला योगी, तरी सुद्धा धावसंख्या 50 गाठू शकते. आणि अपेक्षित आहे विशाल पाटीलकडून ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली आतापर्यंत, परंतु या ठिकाणी दांडी गोल. काय जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणी आणि सुंदर सेलिब्रेशन अक्षयचं पाहिलं आपण. परंतु एक मौल्यवान इनिंग विशाल पाटीलची आपण पाहिली, जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून पाहिली. परंतु धक्का लागतो या ठिकाणी देवांग लाईन्स संघाला. या ठिकाणी विशाल पाटीलच्या रूपाने 4 गडी आतापर्यंत गमावले, आणि धाव फलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 44. गोलंदाजाचा तो चेंडू अक्षरशः स्विंगर होता, इन स्विंगर होता. चेंडू आत वळला, गुडलाईन दोन्ही टप्पा पडल्याचा चेंडू खाली सुद्धा राहिला, आणि आपण बघितलं की विशाल पाटीलची बॅट चेंडूपर्यंत पोहोचली नाही. क्लीन बॉल झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये, आणि फुलटॉस आलेल्या परवणी भेटली ती, पण तो नीटचं एलिव्हेशन नव्हतं. गरुड झेप घेतली, उंच झेप घेतली, चेंडू ती उडी मारली फिल्डरांनी. बघा नशिबाची साथ लाभते ती दिव्यांग लायन्सला, असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. या शेवटच्या चेंडूवरती नवीन फलंदाज जो आला होता तो विनीत धुमाल होता, ज्याने 2 धावा इथे आपल्या संघासाठी पूर्ण करून आपण पाहू शकता की 4ही षटक समाप्त झाली. धावसंख्या एकूण झाली ती 46. 27 धावांचं लक्ष सेट केले देवांग लायन्सने जिंकण्यासाठी श्री समंत कृपा एंटरप्राइजच्या समोर. 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज हा सेमीफायनलचा मुकाबला जिंकून फायनलमध्ये जाण्यासाठी. हो, नक्कीच इथे मात्र या ठिकाणी चांगला स्कोर उभारला देवांग लाईन्सच्या संघाने. परंतु मी विनंती असेल की आपण जास्त वेळ या ठिकाणी न घेत असताना तुम्हाला लगेचच या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात करायची आहे, कारण यानंतर आपल्याला बिगा फिनाले सामना सुद्धा खेळायचा आहे.
आपण स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहू शकता ग्रामपंचायत प्रीमियम लीग 2024 पर्व दुसरं कुकसे भुईरगाव जांभूलपाडा बोरिवली उसरोली आणि वाकीपाडा अशी 6 गावांची ग्रामपंचायत लीग पाहतोय आपण, ज्यामधले आमचे संघमालक सन्माननीय पांडुशेख धर्मा पाटील, त्यानंतर सन्माननीय निलेशजी देसले माजी सरपंच, सन्माननीय माजी सरपंच मनोहरजी भोईर, सन्माननीय संदीपजी ठाकरे माजी सरपंच, सन्माननीय उद्योगपती मनोजजी ठाकरे, सन्माननीय गुरुनाथ सेठ फिरंगणे, सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील, सन्माननीय रवी पाटील आणि शेखर पाटील अशी जोडी, ज्यांचा संघ माऊली ग्रुप, हे सर्व आपण पाहू शकता आपल्या स्टेजवरती स्थानापन्न झालेले आहेत. आणि ह्या संघ मालकांच्या माध्यमातूनच ह्या स्पर्धेला 4 चंद्र लागले. त्यांचा अगदी सिंहाचा वाटा ह्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लाभला. त्यासाठी आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. तर लवकर बॅट्समन पाठवा, अजून फायनल आपली खेळवायची आहे, त्यासाठी आपल्याला वेळ कमी पडू नये अशी काळजी घ्या, दक्षता बाळगा आणि लगेचच फिल्डिंग सजून घ्या. तर प्रेक्षको, सेमीफायनलचा मुकाबला कोण जिंकेल कोण हरेल ते आपल्याला बघायचं आहे. एकदा होऊन जातं टाळ्यांचा गजर या सेमीफायनलसाठी आणि आपण वळूया डीजे मास्टर आदेश यांच्याकडे. म्हणजे अलोट गर्दी चहू बाजूला मैदान पूर्णपणे सुशोभित केले आपल्या लाडक्या प्रेक्षकांनी. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया सामन्याकडे. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा योगी सर. दरम्यान या ठिकाणी कुकसे बोरिवली गावचे उद्योजक सुनीलजी पाटील आणि त्यांच्या समवेत रोहितदाजी ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा मी GPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. पहिला चेंडू भावेश पारदीने हाताला निर्धावाच्या रूपानं सलामीची जोडी पाहू शकाल. हनुमान पारदी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल महेश पाटील. महेश पाटीलवरती फार साऱ्या जबाबदाऱ्या असणार आहेत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लेंथ ओळखली हनुमान आणि त्याला मात्र या ठिकाणी पाहू शकाल रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला, परंतु फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी झोकली आणि त्याच अनुषंगानं चांगली फिल्डिंगचा नजारा तिथे पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि 2 धावा संघाचं वैयक्तिक हनुमानचं या ठिकाणी अकाउंट ओपन झालं. मॅचला नक्कीच मजा येईल, त्यात काही शंका नाहीये. हो, शफल होताना बघितलं होतं गोलंदाज भावेश पारदीने की हनुमान रिव्हर्सचा पवित्रा घेतोय आणि चेंडूचा स्पेस त्यांनी कमी केला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, तरी सुद्धा मी मारणार म्हणजे मारणार रिव्हर्स फटका तो मारून दाखवला हनुमान पारदीने. त्या कारणाने चेंडू वेगाने गेला नाहीये आणि थोडासा मिस टायमिंग झाला, परंतु सेफ शॉट होता. 2 धावा पूर्ण केल्या हनुमान पारदीने. भावेश पुन्हा एकदा. हो, आता मात्र या ठिकाणी ऑफस्पिनर चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. नक्कीच भावेशला माहिती आहेत हनुमान पारदीचे वीक झोन काय आहेत, स्ट्रॉंग झोन काय आहेत आणि त्याची बॉडी लँग्वेज, त्याची फलंदाजीची शैली पारखून आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जात आहे. आणि त्याचमुळे आता मात्र महेश कान मंत्र देतो एक्झॅक्टली कशा रीतीने तुला फटके सजवायचे आहेत. जर तुम्ही चेंडूच्या लाईनमध्ये जर परफेक्टली पोहोचले तर तुम्ही चेंडूला चांगला मिडलिंग करू शकता, परंतु तशा प्रकारचे फटके आतापर्यंत हनुमान मात्र खेळू शकला नाहीये. इथे मात्र लाईन एक्झॅक्टली चुकीची आहे, वाईटचा इशारा. आणि या ठिकाणी कुक्षेगावचे पोलीस पाटील
प्रमोदजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या वतीनं त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. पुरस्कर्ते आहेत आमचे या स्पर्धेमध्ये, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. फुलटॉस ऑन साइडला पोलीस पाटील यांचं स्वागत केलं हनुमाननं षटकारानं. खूप लुजरवन चेंडू दिला भावेश पारदीने. खरं पाहता आपण जर तो रिप्ले पाहिला असेल तर हनुमान पारदी पुन्हा एकदा आधीच तयार झाला होता. स्टान्स त्यांनी तयार ठेवला होता की मला पूल करायचा आहे आणि बरोबर स्लॉटमध्ये दिला. भावेश पारदीची मोठी चूक झाली आहे. कदाचित भावेशने हा यॉर्करचा प्रयत्न केला होता किंवा बॉडी लाईनला फॉलो करायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू अक्षरशः बरोबर स्लॉटमध्ये गेला आणि चॅनलमध्ये घेऊन छान पद्धतीने भिरकावून दिला हनुमान पारदीने षटकारासाठी. मिड विकेटच्या वरून षटकार खेचला आणि धावसंख्या जाऊन फुललेली आहे बिनबाद 9. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी कुक्षेगावचे उद्योजक विलास गुरुनाथ शेलार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा प्लीज, कारण यानंतर अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. भावेश पारदी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. फुलटॉस पावलाचा वापर मिडॉफला क्षेत्ररक्षक कुणाल भुईर होते त्या ठिकाणी. जबरदस्त या ठिकाणी फिल्डिंग आणि जबरदस्त फेकी पाहायला मिळाली. अजून एक डॉट चेंडू या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सुनीलजी पाटील कुक्षे बोरिवली गावचे उद्योजक आणि त्यांच्या समेत रोहिदास ठाकरे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो, अतिशय सुंदर परफॉर्मन्स. लागोपाठचे 2 चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये छान पद्धतीने कव्हर करतायत भावेश पारदीने. चांगलं कमबॅक केलं आणि फार मोठ्या धावा खर्च नाही केला असं म्हणा हरकत नाही. एक षटकार वगळता बाकी सर्व 5 चेंडू त्यांनी अचूक टाकले भावेश पारदीने. एक क्षमता आहे भावेशची, जो अष्टब्ल्यू क्रिकेटर आहे, चांगला कॅप्टन आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्यांनी या पहिल्या महत्वाच्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला. जरी विकेट नाही मिळाली तरी सुद्धा शेवटी दबदबा टाकला, दबाव टाकला बॅट्समन होती, जो हनुमान पारदी पूर्णपणे मोठे फटके मारण्याचा नाद करतोय. त्याला सुद्धा इथे जकडून ठेवलं शेवटच्या 2 चेंडूंमध्ये. भावेश पारदीची ही चांगली कामगिरी म्हणू शकतो. आणि आता आपण समीकरण बदललेले पाहू शकतो. येणारे चेंडू आहेत 18 आणि अजून धावांची गरज आहे 38, कारण एकूण लक्ष जे आहे ते 47 धावांचं आहे. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 9, म्हणजे समीकरण बरोबर आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसला. आणि त्यामुळे आता मात्र दुसरा गोलंदाज विशाल पाटील आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. चला प्लीज फास्ट खेळायचं आपण, कारण यानंतर अजूनही आपल्याला एक सामना खेळायचा आहे. प्लीज ओव्हर द विकेट ना. ओ पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका, लॉंग ऑनवरती कुठला क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु भावेश पारदीचं कमालीचं क्षेत्ररक्षक, रिले क्षेत्ररक्षक पाहिलं आपण. आणि आपल्या संघासाठी 2 नव्हे तर 3 धावा तिथे वाचवल्या. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू मात्र अगदी सीमारेषा ओलांडेल, परंतु अगदी वाईट क्षेत्रामध्ये उभा होता भावेश पारदी. अगदी आपल्या डाव्या बाजूने मात्र तो नक्कीच धावत गेला आणि त्यानंतर कुणाल भोईरचं सुद्धा मात्र त्याच्यामध्ये एक चांगलं कॉन्ट्रिब्युशन मात्र पाहायला मिळालं. डाबास्टिकवर चेंडूची फेकी अगदी त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. तेच पंच सांगत असताना अजून डॉट चेंडूची हाताळणी इथे मात्र विशाल पाटील कडून पाहायला मिळते. विशाल पाटीलने आज खूप लक्ष वेधून घेतलंय. बॅटिंग सुद्धा सुरेख केली. आजचा दिवस त्याने कालच्या सारखाच गाजवला म्हणू शकतो. अगदी तरुण खेळाडू आहे, परंतु होतकरू आहे, चांगली क्वालिटी आहे. हो, चेंज ऑफ पेस पुढे येताना पाहिला, परंतु टायमिंग चांगलं होतं फटक्यामध्ये टायमिंग ला जबाब. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त या ठिकाणी फटक्यामध्ये होतं वजन आणि धाबा मिळाला त्या ठिकाणी अर्धा डझन असा रीतीने मात्र स्ट्रोक हनुमान पारदीने मात्र सजवला. आज जबरदस्त बॅटिंग करतोय, जो अनुभव त्याच्याकडे आहे तो मात्र पूर्णपणे झोकतोय.
हो आता मात्र बॉडी लँग्वेजला फॉलो केला, अगदी एस्टाच्या मध्ये सापडलाय. फिंगर अप अभिजित सावंत सरांचा बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का लागत असताना श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस या टीमला. लेग बीपर विकेट प्राप्त केली विशाल पाटीलने, जो हनुमान पारधी पूर्ण बरसला होता, धावांसाठी तरसला होता आणि त्यांनी 2 उत्तुंग षटकार सुद्धा दाखवले. त्याला परतीचा रस्ता दाखवला गोलंदाज विशाल पाटीलने. आपण पाहू शकता हे व्यासपीठ आमचं पूर्णपणे तुडुंब भरलंय. चेक. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजारामजी भोईर आणि त्यांच्या समेत भोईरगावचे समाजसेवक संतोषजी माघे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक करूया हार्दिक स्वागत. आता मात्र पाहुण्यांची मांदी आली व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता मात्र नक्कीच या व्यासपीठावरती आजी माजी सरपंच सदस्य ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक ज्येष्ठ नागरिक अनेक संख्येने आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील. कारण जो हा सोहळा आहे, जो उत्सव आहे, तो एकत्रित ग्रामपंचायतीला जे 5 गावं येतात त्या सर्व गावातील हा सोहळा आहे आणि सर्वांनी एक चांगला प्रतिसाद दिला, सर्वांनी मात्र चांगलं योगदान दिलं आणि आज आपण या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय. प्लीज गो फास्ट. जास्त टायमिंग तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय केशलिये आणि आल्याला चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेत. आकाश जोशी चेंडूच्या खाली होता, परंतु त्याच्यापर्यंत जास्त आपण जर पाहिलं तर कॅरीज झाला नाहीये, परंतु फलंदाजाने तब्बल 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जबरदस्त ॲथलेटिक प्रयत्न होते त्या ठिकाणी. हो, चांगला कॅच टेकर आहे तो, झेल घेण्यासाठी माहीर आहे आकाश जोशी, परंतु आता हा झेल घेण्यासाठी त्याचा स्टान्स योग्य नव्हता, कॉन्फिडंट नव्हता. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता थोडासा लेझी परत दाखवला त्याने, म्हणून गोलंदाज थोडासा नाराज झाला की असं तू कसं करू शकतो. झेल अगदी जवळ पोचला पण होता, परंतु त्या ठिकाणी काहीतरी मानसिकता कमी पडली आकाश जोशीची. हो, गोपनीसारखी बॅट फिरवली, चेंडूला इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न केला होता. वाईडीस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, त्या दरम्यान एक धाव सुद्धा आकाश लेने काढली आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 2 षटकाच्या समाप्ती झाल्यानंतर 19 वर आहे. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसला, मनोज सेठ पाटील यांच्या संघाला. डू और डाय सिक्वेशन आहे. आता मात्र आस्किंग रन रेट थोडंसं पुढे जाताना आपण पाहतोय. प्रति षटकामध्ये आता 14च आस्किंग रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट मोठ्या फटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहू शकाल 2 षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे, परंतु हा ड्रिंक्स ब्रेक जास्त वेळ नसेल याची आपण काळजी करावी. पाहू शकाल या ठिकाणी मान्यवरचं शुभागमन झालेलं आहे. सुनीलजी पाटील कुक्षे बोरगावचे उद्योजक, त्यांच्या समेत रोहितजी ठाकरे, त्याचप्रमाणे हरिभक्त परायण भगीरथजी भोईर, त्यांच्या समेत केदारजी भोईर. सर्वांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, आपली स्पर्धा आहे, आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. चला फिल्डिंग लावायची प्लीज. देवांग लायन्स फिल्डिंग लावून घ्या प्लीज. दरम्यान या ठिकाणी कुक्षेगावचे ज्येष्ठ समाजसेवक अशोक तुकाराम पाटील यांचं सुद्धा येथील शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. चला 12 चेंडू आणि 28 ची गरज आहे. फिल्डिंग प्लीज लवकरात लवकर सेट करा आणि आपण खेळायला सुरुवात करा. तर 3ऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज बंटी पाटील. 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धाबांची आवश्यकता. आकेश ली ऑन स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला महेश पाटीलला तुम्ही पाहू शकाल. एकीकडे पाहू शकाल संदीपजी ठाकरे यांचा संघ, तर दुसरीकडे मनोज पाटील यांचा संघ. ओ, पहिला चेंडू पाहू शकाल, अतिशय सुंदर डिलिव्हरी पटल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने ते मात्र टर्न प्राप्त केला आणि एसटीएनच्या पाठीमागे हर्षल भुईरचं कार्य पहा, जबरदस्त. हाव टू मूव आहे ठिकाणी मात्र नक्की जाता या ठिकाणी सर्व काही आपल्याला ऐकायला मिळेल.
आता मात्र चाबूक शॉट लॉंग ऑफला फिल्डर आहे भावेश पारधी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिंगल डबल जास्त काही नुकसान होणार नाहीये. तुम्हाला अधूनमधून मोठे फटके खेळावे लागतील. अंतिम फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर इथून मात्र महेश पाटीलला जो त्याचा नैसर्गिक खेळ आहे तो तुम्हाला नक्कीच या ठिकाणी प्रस्थापित करावा लागेल. आणि नक्कीच तुम्हाला जर या ठिकाणी या धावांचा रन चेस करायचा असेल तर या ठिकाणी या षटकामध्ये तुम्हाला मात्र प्रहार करावा लागतील. तो प्रहार इथे मात्र करेल का महेश पाटील? चेंडू सोडून दिला जातोय कारण त्याला ठाऊक होतो की या ठिकाणी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर लेंथ आहे आणि पंचांनी लगेच या ठिकाणी स्पेअर चेंडू घोषित केलं. पाहू शकाल या ठिकाणी आमचे पुरस्कर्ते आहेत मोस्ट 6 आणि मोस्ट 4 ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्मार्टफोन लाभलेला आहे. त्याचे पुरस्कर्ते आकाश अशोक पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि आमचे या मॅन ऑफ द मॅच गिफ्ट टॅम्परचे पुरस्कर्ते आहेत कल्पेश हरदास पाटील. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत प्रमोद काशीनाथ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. एकवीस धावसंख्या आतापर्यंत पाहतोय आपण एका गडाच्या मोबदल्यामध्ये. समीकरण थोडंसं बदललंय, अवघड होत चाललंय पण तो अशक्य नाहीये. खूप मोठा टोळा दिलाय. आकाशाला गवसणी घाल चेंडू खाली हेलकावे घेता आलाय परंतु आकाश जोशी इथे झेल सोडते वारंवार. काहीतरी बिनसलंय. त्याची मानसिकता नाहीये कारण चांगला झेल टेकर आहे, कॅच घेण्यामध्ये माहीर आहे, मातबर आहे परंतु आज काही त्याचा दिवस नाही, त्याची वेळ नाही. त्याने वेळ खराब केली आहे आणि सामना सुद्धा ती खराब होऊ पाहतोय. मोठा उंच पुरा फटका मारवता महेश पाटीलने परंतु एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये, नीटसा आकार नव्हता बॅटमध्ये. आणि दरम्यान महेशने या फटक्यावरती धावा घेतल्या. फक्त एकच धाव घेतली. धावसंख्या झाली ती 22. लक्ष येते 27 धावांचं म्हणजे आता येणारे चेंडू 8 आणि अजून जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेसला. की हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असणार आहेत. याप्रमाणे ज्याप्रमाणे आज आकाशने चुका केल्या अशा चुका त्याच्याकडे घडत नसतात परंतु असं वाटतं की कुठेतरी प्रेशर आहे त्याच्यावरती. जणू काही ज्याप्रमाणे आज मित्राचा त्याचा साखरपुडा होता आणि त्या साखरपुड्यामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती तो दडपण आला की काय. कारण महेश पाटील सुद्धा तिकडे गेले होते त्यांच्याकडून सुद्धा मात्र हवा तसा परफॉर्मन्स होत नाहीये. हा फटका चांगला आहे, जबरदस्त आहे आणि एकूण 7 धावा देऊन जाणार आकेश लियेच्या बॅट मधून हा बॉम्ब ब्लास्ट. आता सामना सुरू झाला असं वाटतंय कारण आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा शुभम शेलारने असा सामना टर्न केला होता आणि तीच ती वेळ आली पुन्हा एकदा. 8 चेंडू शिल्लक असताना आपण या ठिकाणी पाहिला एक जबरदस्त फटका इथे आकाशाला गवस निघाणारा उत्तुंग टोळा लगावला आकाश लेने आणि आकाश दाखवलं चेंडूला आणि बॉलरला सुद्धा. समीकरण पूर्णपणे बदलून टाकलं. 7 चेंडू शिल्लक आहेत, 18 धावांची गरज. सामना जवळ येईल की काय योगी? हा चेंडू फार महत्वाचा. या चेंडूमध्ये डबल ट्रिपल 4 किंवा सिक्सर अशा धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच हा सामना शेवटच्या षटकामध्ये रंगेल. स्क्रीनवरती पाहू शकता आपण हे चिमुकले आपले व्यासपीठावरती पाहुण्याच्या सोबतील आहेत त्यांचे सुपुत्र हरिभक्त पारायण महाराज. केदारजी भुईर यांना तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. त्यांचे चिरंजीव सुद्धा त्यांच्या सोबतीला आहेत परंतु या ठिकाणी आखेच्या सोबतीला महेश पाटील आहे. 7 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज. ओ पटका जबरदस्त. आकेश लिये इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. मार्च मध्ये रंगत निर्माण झाली आहे. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी समर्थ कृपा एंटरप्राइजेस या टीमला 12 धावांची गरज. शुभम शेलार अवतरला की काय आकाश लेमध्ये आणि तीच आठवण त्यांनी जागी केली. त्या भावना जाग्या केल्या, त्या आठवणींना उजाळा दिला असं म्हणू शकतो. आधीचा सामना जी रंगत भरली होती शुभम शेलारने तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. हा सामना पण तसाच होईल की काय? सामना होता कुठे आणि सामना आणला कुठे, कुठे नेऊन ठेवला हा सामना आकाश लिहेने आणि त्याला साथ देतोय महेश पाटील. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. जबरदस्त या ठिकाणी
हिमतीने खेळतायत आणि जो हिमतीने खेळतो, हिमतीने कार्य करतो, त्याची किंमत नेमकीच वधारत असते, वाढत असते. या ठिकाणी आकाश लिया आपली किंमत वाढवतोय आणि आपले मनोज शेठ पाटील सुद्धा त्यांचे संघमालक पूर्णपणे खुश झालेत. आणि दुसरे संघमालक आपण पाहतोय माजी सरपंच संदीपजी ठाकरे, त्यांना थोडासा विचार करण्यास भाग पाडले. या 2 फटक्याने पूर्णपणे सामना टर्न केलाय, वळवलाय, आपल्याकडे झुकवलाय. आकाश लियाने जबरदस्त ब्लास्टिंग. धावसंख्या झाली 35, अजून 12 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. नक्कीच आकाशकडे ती क्षमता आहे की इथून सुद्धा तो 12 धावांचा संरक्षण करू शकतो. परंतु प्लस पॉइंट असा आहे की महेश पाटीलने जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला आहे. आकेश लिये चांगला टच मध्ये आहे. दोघांकडे क्षमता आहे की मोठे फटके ते खेळू शकतात. परंतु या धावा इथे मात्र रोखल्या जातील का? ओव्हर द विकेटने मार्गस्थ होतोय. हो, पहिला चेंडू डॉट आलाय. जबरदस्त सामना, पैसा वसूल सामना. सामना आवडला असेल तर उपस्थित सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, एकदा होऊन जाऊ त्या टाळ्यांचा गजर. 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी आता मात्र 12 धावांची गरज. पहिलाच डॉट काढला आकाश जोशीने आणि नक्कीच महेश पाटीलला कान मंत्र दिले आकाश लिहेने, कारण फक्त चेंडूला फक्त तटवायचं होतं, खेळून काढायचं होतं. कारण आकाश लिहेला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे. जर महेश पाटील चाचपडतोय तर नक्कीच त्यांनी समजदारी दाखवणं गरजेचं आहे या क्षणाला. हो नक्कीच, परंतु तो सांगतो मी सुद्धा थांबणार नाहीये, माझ्याकडे क्षमता आहे आणि क्षमतेनुसार मी फटकेबाजी करेल. परंतु या ठिकाणी फिल्डिंगचा नजारा पहा. आपल्या संघासाठी किमान 4 धाबा त्या ठिकाणी वाचवल्या. आय थिंक प्रत्येक जमदारी होती त्या ठिकाणी. यस, काय जबरदस्त प्रयत्न, लाजवाब, अप्रतिम खेळ. कुठल्या प्रकारे जीवाची पर्वा न करत असताना त्या ठिकाणी या षटकाराचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय आणि रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहू शकाल आपण रिप्ले. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. आकेश पारधीसाठी एक पारितोषिक आलेलं आहे. पर 6 साठी बाबू पारधी याचकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु सध्या ते नॉन स्ट्राईक वरती आहेत. 2 चेंडू आतापर्यंत मात्र या ठिकाणी हाताळले आकाश जोशीनं. 2 चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्या, म्हणजे येणारे 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 10 धावांची गरज. ग्रामस्थ आय थिंक ग्रामपंचायतील ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्या सर्वांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपली स्पर्धा आहे. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. चला, 4 चेंडू 10 धाब्याची गरज. काय जबरदस्त सामना रंगतोय. एकीकडे महेश पाटील, दुसरीकडे आकाश जोशी मार्गस्थ होईल. हो, इथे मात्र हॉन्सला टर्न केला. शॉट फायलिंगच्या डोक्यावर चेंडू वेगळं फ्लाय होतोय आणि जाऊन धडकेल सीमेरेषेला. धावा मिळतील एकूण 4 4 4. अरे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. काय सामन्यामध्ये मजा आणली या जोडगोळीने. एका बाजूला आकाश लिहेने अगदी जबरदस्त फटकेबाजी केली आणि त्याच्यावरती कळत चढवतोय, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय तो महेश पाटील. मी सुद्धा थांबणार नाहीये, माझी सुद्धा क्षमता आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न केला आणि सामना अगदी विजयाजवळ आणून ठेवलाय. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती. आता 1 चेंडू अजून कमी झालेला आहे. एक तेरी तो एक मेरी, एक तुम्हारी एक हमारी योगी. आकाश जोशी सुद्धा कमी इथे लेखणार नाही स्वतःला की माझ्या सुद्धा क्षमता आहे, मी सुद्धा माझ्या भातातील शस्त्रास्त्र काढेन आणि सामना माझ्या संघासाठी जिंकून दाखवेन. 2 चेंडू 6 धावांची गरज. बारी बारी सबकी बारी. पहिले थे तुम्हारी, अब हे हमारी. 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त सेमी फायनल क्रमांक 2 हा सामना रंगतोय. या अगोदर पहिलाच संघ ठरला ज्याने अंतिम फेरी गाठली. त्या संघाचं नाव आहे परी 11. त्या संघाशी झुंजेल कोण, लढेल कोण? परी 11 संघाच्या विरोधात श्री समर्थ कृपा एंटरप्राइजेस की देवांग लायन्स. पाहूया लायन्स आता मात्र नक्कीच या ठिकाणी गोलंदाज लायन्स प्रमाणे गोलंदाजी करेल का, की या ठिकाणी महेश पाटील एखादा मोठा फटका सजवून मनोज पाटील यांना सरप्राईज गिफ्ट देईल का? अजून एक चांगला चेंडूची फेकी खाली राहतोय. चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये आणि आता मात्र महेश पाटीलची आपण इनिंग जर पाहिली तर एकूण 8 चेंडू फेस केले
8 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने जोडल्या आणि विजयासाठी आता मात्र एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि योगी ही महेश पाटीलची सर्वात खराब खेळी म्हणू शकतो आपण. त्याचा जो खेळ नेहमी आपण पाहत असतो, नेहमी त्याचा खेळ बहरत असतो, परंतु या ठिकाणी त्याने सबशेल नांगी टाकली आहे, काहीतरी बिनसलंय महेश पाटीलमध्ये. आणि एका बाजूला आकाशलीने सामना खेचून आणला होता, पण दुसऱ्या बाजूला महेश पाटीलने सामना जवळपास सोडून दिला की काय, किंवा गमावण्याच्या दिशेमध्ये वाटचाल करतोय. एक चेंडू 6 धावांची गरज, षटकार आणि षटकारच पाहिजे. चौकार जरी झाला तरी सुद्धा सामना जिंकू शकत नाही आणि सुपर ओव्हर सुद्धा होणार नाही, फक्त नो किंवा वाईट नसावा. जर हा सामना आकाश जोशीने जिंकून दिला देवांग लाईन्स संघाला, तर संघाचे संघमालक संदीप ठाकरे याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. परंतु जास्त टेन्स आपण जर पाहिलं तर कोणाला आहे, जो रिटर्न प्लेअर आहे अतुल पाटील, फार टेन्स मध्ये आहे. एक चेंडू आणि विजयासाठी आता 6 धावांची गरज. क्लोज फिल्डिंग आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळते. पाहू शकाल आपण शॉर्ट स्क्वेअर लेग कडे फिल्डर, शॉर्ट पॉइंट लेग फिल्डर आहे. आपण जर ऑन साइडला पाहिलं डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, लॉंग ऑन आहे. एक चेंडू 6 धावांची गरज. मॅच टायमिंग फटका आणि अशा रीतीने फायनल मध्ये प्रवेश करतोय देवांग लायन्स. कॉंग्रॅच्युलेशन संदीप ठाकरे अँड हार्ड लक मनोज शेट पाटील. चला आपण लगेचच जास्त या ठिकाणी वेळ खर्च करणार नाहीये. दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि देवांग लाईन्स. चला लगेचच यायचं. आपण जो सामनावीर आहे, जे पारितोषिक आपण ज्यावेळी बक्षीस वितरण सोहळा संपन्न करू त्यावेळी देणार आहोत. मी अनाऊन्स करतोय या सामन्यातील सामनावीर. आकाश या आपण कॅश प्राइज आहे ते आपण स्वीकारूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहे विशाल पाटील. परंतु हे पारितोषिक आपण शेवटच्या क्षणाला देणार आहोत, लक्ष असू द्या. परी 11 आणि देवांग लाईन्स आपण लाईनअप मध्ये उभे राहा. आपण लगेचच व्यासपीठासमोरच नाणेफेकी करणार आहोत. कॅश प्राइज आहे. आकाश या आपण या. कॅचिंग मध्ये थोड्या चुका झाल्या, परंतु गोलंदाजीमध्ये वॉटर परफॉर्मन्स आणि त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप ठाकरे याचकडून आपण ते देणार आहोत. चला आपण लाईनअप मध्ये उभे राहा प्लीज. परी 11 आणि देवांग लायन्स. चला आपण लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. जी ट्रॉफी आहे, एका बाजूला परी 11 संघ असेल, दुसऱ्या बाजूला देवांग लायन्स संघ असेल. आणि नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी पाहुण्यांना इन्व्हाइट करूया.